नवार्ण मंत्रामधलं तिसरं बीजाक्षर जे क्लिंग आहे त्याच्याबद्दल काय सांग? क्लीम आपण आता असा मी- उच्चार करूया. हा. आपण त्याचा उच्चार क्लीम हा. असा करूया, कारण ते स्वतंत्र आहे. बर. जेव्हा आपण आता जे मंत्रशास्त्र पाहिलं, थोडासा उच्चारशास्त्र, त्याच्यामध्ये जर पुढचं जे आहे ना त्याला जोडून असलं तर अनुनासिक बदलायचं. बर. त्याला जोडून काही नसेल आणि ते स्वतंत्र असेल तर तिथे मच येतं काय मोडकं. बर. कारण बीजाक्षराला ना तेच लावायचं असतं, कारण पुढे थांबायचं असतं. बर. आपण त्याला जोडून अक्षर म्हणत नाही. जोडून अक्षर आहे, मग तथ द न म्हणलं तर न म्हणा, दुसरं असेल अनुनासिक तर ते म्हणा, न म्हणा, जे काही असेल ते. पण जेव्हा नुसतं बीजाक्षर म्हणतो, कारण आपण बीजाक्षर म्हणून थांबतो आणि जिथे थांबावं लागतं तिथे अनुनासिक मच येतं, म्हणजे क्लीम. हा, क्लीम. कारण थांबतो आपण त्या ठिकाणी, त्याला जोडून लगेच नाहीये कुठला शब्द म्हणून. आता हा जो मंत्र आहे तो कामसू विद्या म्हणतात त्याला, म्हणजे हे कामबीज आहे. काम याचा अर्थ वाईट अर्थी नाहीये. काम याचा अर्थ आपल्या सर्व प्रकारच्या क्रियाशक्ती, कर्माच्या सगळं कर्म म्हणजे क्रियाशक्ती, कर्म करण्याची जी आपली शक्ती आहे ती आहे. तिला प्राद्युम्नी शक्ती पण म्हणतात, प्रद्युम्नाची शक्ती. आता हे प्रद्युम्न तुम्ही म्हणाल मध्येच कुठे आला, तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे जे 4 व्यूह सांगितले जातात त्याला व्यूह म्हणतात. म्हणजे उलगडणे, सृष्टी उलगडत जाते. आता आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा साडी समजा घ्यायची, तर आपल्याला नुसती घडी नाही दाखवत, तो घडी उलगडून दाखवतो. बरोबर. उलगडण्याचा अर्थ ऊह, आणि विशेष उलगडणे, घडीवर घडी उलगडत जाते, त्याला म्हणायचं व्यूह. अच्छा. तर हे 4 व्यूह म्हणजे कसं, वासुदेव हा परवासुदेव आहे, त्या ठिकाणी उत्पत्ती वगैरे काही नाही, नुसतं परब्रह्म आहे. बर. संकर्षण ही त्याच्या पुढची तुरीय अवस्था, तुरीयेतून आपण बाहेर येतो, मग अगदी गाढ सुषुप्ती, मग स्वप्न, प्रद्युम्न, आणि अनिरुद्ध ही जागृत अवस्था. अच्छा. असं घेतलेलं आहे. त्यामुळे जो प्रद्युम्न आहे हे मी सांगितलं हे वैष्णवागमत आहे, तर त्या दृष्टीने ह्याला प्राद्युम्नी शक्ती म्हणतात. प्राद्युम्नी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आता जागृत होणार आहात अशी अवस्था आहे. स्वप्नावस्थेतून बाहेर पडताय आणि जागृत अवस्थेला येत आहे. आणि जेव्हा मनुष्य जागृत अवस्थेला येतो तेव्हा जो आहे तसा तो जागा होतो. चोर चोर म्हणून जागा होतो, राजा राजा म्हणून जागा होतो, शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणून जागा होतो. भूमिका बदलत नाही. अगदी खरंय. ती शक्ती याच्यामध्ये आहे, प्राद्युम्नी शक्ती म्हणतात त्याला. म्हणून ही क्रियाशक्ती आहे, कारण क्रियेची सुरुवात या ठिकाणी होते. जे आपण उठता उठता एकदम आपण सगळं लक्षात आणतो ना, की आज काय करायचंय, काय नाही, कुठे आहोत, गावाला आहोत का घरी आहोत, अमुक तमुक जे काही सगळं आपलं आहे ते. म्हणून याला श्रेष्ठ शक्ती असं म्हणतात, परमाशक्ती म्हणतात, कारण इथून सगळ्या क्रियेची निर्मिती होत असते, प्रक्रिया सुरू होते. आता हे जे आपण म्हणतो भगवान हा षड्गुण ऐश्वर्य युक्त आहे, इच्छा, ज्ञान, क्रिया, बल, वीर्य, तेज, हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला, हे 6 गुणाला भग म्हणतात. ज्याच्या जवळ हे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणतात, जिच्या जवळ आहेत तिला भगवती. तर हे जे 6 गुण आहेत हे त्याच्यामध्ये 6ही आहेत, पण जे वासुदेवाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी असतात तेवढ्या प्रमाणात नाही. बर. थोडस त्याचं प्रमाण कमी आहे, एक लेवल खालची. एक लेवल खालची आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तो कसा आहे, पश्चिममुखी आहे. आपण देवाचं म्हणतो ना, आपण पश्चिमेकडे मुख केलं, उत्तरेकडे केलं, पूर्वेकडे केलं, तसं. तर पश्चिममुखी मारुती वगैरे अशी मंदिर आहेत आपल्याकडे. तर हे पश्चिममुखी आहे, आणि याच्यामधला सत्व रज तम मधला रज प्रधान आहे, कारण रजगुण असल्याशिवाय क्रिया होत नाही. वासना किंवा इच्छा असल्याशिवाय होतच नाही. क्रिया करायला तुमच्याजवळ शक्ती पाहिजे ना, तशी इच्छा पाहिजे, तसे क्रिया करण्याची ज्ञान पाहिजे. त्याच्यामुळे थोडा प्रधान काय आहे, रजोगुण हा प्रधान आहे. तमोगुण सत्वगुणाला आहे जवळ, तो नाही असं नाही, पण प्रधान तत्व त्यातलं जे आहे ते रजोगुण आहे, आणि तो अल्पभोग त्याला प्रसन्न होतो, अल्पभोगाने प्रसन्न होतो. म्हणजे त्याला खूप असं तमोगुण आहेत का असं खा होणे वगैरे म्हणतो, तसं काही नाही होत.
तो मध्यम प्रवृत्तीचा असा आहे. आता हे म्हणायचं कसं, तर याच्यामध्ये क हा जो आहे, आता क हा जो शब्द आहे हा उपनिषदामध्ये कम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्माचं हा प्रतीक आहे. क हा जो आहे तो ब्रह्माचं प्रतीक. पण हे या ठिकाणी पराप्रकृती, जेव्हा आपण त्याला ई लावतो ते पराप्रकृती होते. आणि ही जी पराप्रकृती आहे ती जगत व्यवहार करते. म्हणजे जगामध्ये उत्पत्ती झाली, पण त्याच्यामध्ये क्रिया सुरू करण्यासाठी ही शक्ती आवश्यक. निर्मिती अच्छा. झाली, बरोबर. पण आता ते निर्मिती पुढे चालली पाहिजे ना. चालले पाहिजे. बरोबर आहे. मनुष्य म्हणजे ती योनी पुढे गेली पाहिजे ना. संतान जे आहे, जसं बीज पासून बीज तयार होतं, फळापासून, कारण पुनर्निर्मिती आहे, ती ही शक्ती आहे. पुनर्निर्मितीची जी शक्ती आहे ती, म्हणून मनुष्यामध्ये मनुष्यासारखा माणूस आपण जन्माला देतो, बाळ, ही शक्ती आहे रजोगुणी आणि क्रिया प्रत्यक्ष करणारी, निर्मितीची पुनर्प्रक्रिया करणारी, थोडक्यात ते त्याच्यातून होत. आणि म्हणून जगत व्यवहार त्याच्यापासून होतात. आता हे व्यवहार कसे होतात, तर नियमाने होतात. गायीच्या पोटी गाय बैल तसंच येणार, मनुष्याच्या पोटी पुरुष स्त्री तशीच जन्माला येणार. बरोबर. आणि आंब्याच्या बी पासून आंबाच येणार. आता तुम्ही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे कार्य केलं तर बदल होतं, पण ती सुद्धा प्रक्रियाच आहे ना. बरोबर, शास्त्रीय प्रक्रियाच आहे. म्हणजे नियमाने होतं सगळं. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्या नियमाप्रमाणे होते. ते नियम कुणी बसवले ते याच्यामध्ये आहेत सगळे. विधी नियम जे सगळे आहे ते ह्याचं पोटेन्शियल आहे. म्हणजे जी गोष्ट होणार ती नियमाप्रमाणे होणार. मग तुम्ही किती पण बोटॉक्सची इंजेक्शन घ्या चेहऱ्याला, शेवटी वय तुमचं वाढणारच आहे. हे त्याचा नियम आहे. आता हा म्हणायचा कसा, तर हा पुरुषेश्वर म्हणजे क म्हणजे परमात्मा, पराप्रकृती, त्याचं ल बरोबर मिलन होतं, है ना. आता ल हे जे आहे हे पृथ्वी तत्व आहे. लम हे पृथ्वी बीज. हो, मूलाधार म्हणजे सगळ्यात खालचं पृथ्वी. हा, पृथ्वी तत्व आहे. त्याच्याबरोबर दीर्घ ई आहे, मायाशक्ती आहेच आहे, आणि बिंदू आहे, त्याला व्योमेश पण म्हणतात, जे आपण अनुनासिक लावतो त्याला. म्हणून याचा जो उदाहरण करायचं आहे की कसं क ल ई मध्ये अ आहेच आहे प्रत्येकाच्या मध्ये. क अधिक अ अधिक ल, पण क अर्धा इथं मध्ये ल येत नाही. क अर्धा अधिक ल अधिक ई येतं, कारण त्याला वेलांटी आहे, आणि पुढे म, म्हणजे याच्यामध्ये 2 वेळा अ वगैरे येत नाही आणि ई येतं, आणि अनुस्वार. आता हे जे आहे हे कामबीज का म्हटलंय त्याला, तर मगाशी मी सांगितलं की निर्मिती पुनर्निर्मितीची प्रक्रिया ही सगळी ह्या बीजाक्षरामध्ये आहे, त्याच्या नियमाने ती सगळी होते. म्हणून याला महामाया, महाकाली असं म्हणतात. आणि हे ह्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृतीचा संयोग आहे, कारण त्याशिवाय निर्मिती होत नाही. बरोबर आहे. कुठेही तुम्ही पुबीज आणि केसरामध्ये सुद्धा आपण बघतो स्त्री बीज एकत्र आले की निर्मिती होते. त्यामुळे या दोन्ही आहे क्लीम मध्ये, पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग, नियमानुसार निर्मिती. शास्त्रीय पद्धतीने निर्मिती होते, नियम त्याच्यामध्ये बदलले जात नाहीत, आणि हे कोणाच्याही कडून बदलले जाणार नाही. बरोबर आहे. तुम्ही फक्त शोधून काढू शकता काय नियम आहेत ते, आणि तेच करतात ना आता शेतीमध्ये वगैरे संशोधन होतं, ते तुम्ही नियम शोधून काढता आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय जे बदल करता येतील ते तुम्ही, पण तुम्ही नियम नाही बदलू शकता. बरोबर आहे. तर ते सगळं ताकद जी आहे ती ह्या क्लीम मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला निर्मिती जर करायची असेल तर पुरुष आणि प्रकृती यांचं मिलन हे आवश्यक आहे. म्हणजे भौतिक याच्यामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये कुठलेही घ्या, झाडं घ्या, पशु घ्या, पक्षी घ्या, मनुष्य घ्या, कोणीही घ्या, प्राणी घ्या, जी काही सृष्टीची निर्मिती आहे त्याच्यामध्ये हे मिलन झाल्याशिवाय निर्मिती होत नाही, आणि त्या निर्मितीला सगळे नियम लागू आहेत, नियमाच्या विरुद्ध काही होत नाही. आणि म्हणून ही क्रियाशक्ती जी आहे ती ही क्रियाशक्ती नियमाने बांधलेली
आहे. म्हणजे नियमाप्रमाणे ती काम करणार. आता ही जी अव्यक्त प्रकृती आहे ती 3 गुणांना प्रकाशित करते. जे सत्व रज तम, रजोगुण प्रधान आहे, पण सत्व आणि तम त्याशिवाय सृष्टीमध्ये हे 3 गुण येणार नाहीत. येणार. बरोबर. हा, म्हणून ते होते. म्हणून त्याला जे ई आहे त्याच्यामध्ये त्याला श्री लक्ष्मी या ठिकाणी पण आहे. कारण हे ऐश्वर्याला घेतल्याशिवाय ते येत नाही. बरोबर. हो ना, हे सगळं हे सगळं ईश्वराचंच आहे हे सगळं. आणि म्हणून त्याला विश्वलक्ष्मी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लीम म्हणता तेव्हा तुम्ही ह्या सगळ्याच्या या विश्वलक्ष्मीचा तुम्ही आविष्कार समजता. आणि ती सुद्धा कशी पुरुष प्रकृती युक्त, नियमाने बांधलेली, पुनर्निर्मिती करणारी. त्याशिवाय सृष्टी चालेल कशी? आज हजारो वर्ष सृष्टी चालू आहे. ती कशामुळे चालू आहे? पुनर्निर्मिती होत राहते ना. हो ना. म्हणून तर ते निर्मिती होऊ देऊ नका हे थांबणं हे या शक्तीच्या विरुद्ध आहे. विरुद्ध निसर्ग नियमाच्या विरुद्धच आहे ना. निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. तसं जाता कामा नये. आणि या ठिकाणी कृष्णाचं बीज सुद्धा क्लीम हे आहे. ओम काली मातेचं पण क्लीम म्हटलं जातं. काली मातेचं आहेच आहे, महामाया ती आहेच आहे. पण ओम क्लीम कृष्णाय नमः असा पण एक त्याच्यामध्ये ना आपल्याकडे मंत्र महोदधी नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकाराने तुम्हाला ताकद पाहिजे, कशा प्रकाराने तुम्हाला त्याचा उपयोग करायचा तसे मंत्र आहेत बघा. मग काही वेळेला लक्ष्मीचं पण जोडलेलं असतं, काही वेळेला महामायाचं पण बीजाक्षर जोडलेलं असतं, काही वेळेला म्हणजे समजा गणेश आणि लक्ष्मी असं असेल तर तो मंत्र वेगळा. असे खूप त्याच्यामध्ये मंत्र मंत्र महोदधीच नाव आहे त्याचं. अच्छा अच्छा. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे अशी खूप कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये केलेली आहेत. तसं कृष्णाला जेव्हा क्रियाशक्ती म्हणून आपल्याला हवा असतो, जसं भगवद्गीतेमध्ये त्यांनी कर्मयोग सांगितलाय, तर त्या ठिकाणी तुम्हाला पोटेन्शियल कुठलं पाहिजे? वैराग्याचं नकोय ना. नकोय. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला क्रियाशक्ती पाहिजे. आणि मुख्य ज्या 3 शक्ती आहेत परमात्म्याच्या ते इच्छा, ज्ञान आणि क्रिया 3च आहेत. तुम्हाला आधी तर इच्छा पाहिजे, तुम्हाला ज्ञान पाहिजे कसं करायचं ते, आणि प्रत्यक्ष क्रिया करायला पाहिजे. मग प्रत्यक्ष क्रिया होणार कशी? ती सगळी क्रिया या क्लीम मध्ये. विश्वनिर्मितीची जी सगळी प्रत्यक्ष क्रिया आहे ती यामध्ये. म्हणून हा मंत्र हा देवीच्या याला जास्ती जोडलेला आहे. अच्छा. क्रियाशक्तीचा द्योतक आहे. आणि ती नुसती नाहीये, त्या क्रियाशक्तीमध्ये नियम आहेत, विधी नियम सगळे आहेत त्याच्यामध्ये, आणि पुरुष प्रकृती. त्याशिवाय तुमची निर्मितीच होणार नाही. सृष्टीमध्ये निर्मिती व्हायची असेल तर पुरुष आणि प्रकृतीचा संयोग हवा. आणि म्हणून क्लेम हे म्हणताना तुम्हाला दोन्हीचंही आवाहन करावं लागतं. पुरुष प्रकृती, विधी नियम आणि पुनर्निर्मिती. आणि हे सगळं आपण देवीच्या रूपामध्ये पाहतोच आहे. राक्षसांचा संहार करणं काय आणि जगाची व्यवस्था पुन्हा लावणं काय, अवताराचं कार्य काय? बरोबर. देवीचे अवतार आहेत ते त्याच्यासाठीच आहेत ना, की पुन्हा सगळं सेटल करून द्यायचं. खरं. त्यामुळे हा क्लीम हा अतिशय महत्वाचा त्याच्यामध्ये बीजाक्षर. आता याची पण आपण गोष्ट, आता हे कामबीज आहे मी सांगितलं. काम म्हणजे काय आहे त्याचा अर्थ पण सांगितलं, की पुनर्निर्मितीची जी इच्छा किंवा प्रक्रिया आहे नियमानुसार ती आहे. त्याच्यामध्ये क ल ई असे एकत्र आहेत. याच्यामध्ये कामराज असा हा जप आहे. या जपाला कामराज सुद्धा म्हणतात. कारण तुमच्या जवळच जर काही सगळं गेलेलं असेल तर ते पुन्हा तुम्हाला मिळण्यासाठी हा भयंकर महत्वाचा जप. हो का? हा, कारण तो सगळं गेलेलं परत मिळवून देतो. कामराजच आहे तो. तुमची इच्छा सगळ्या पुऱ्या करण्याचा ताकद, आणि ते सुद्धा नियमानुसार, नियम मोडून नाही. नाही तर नियमात बसवा असलं नाहीये, किंवा शॉर्टकट्स नाही, शॉर्टकट नाही असं आहे. गतवैभव सगळं प्राप्त होतं, म्हणजे लौकिक अर्थाने जर बघायचं झालं तर. म्हणून एक सुदर्शन नावाच्या राजाची एक कथा आहे. हा राजकुमार असतो. तर ते कसं, तर त्याचं एक ध्रुव संधी नावाचा राजा होता, आणि त्याला मनोरमा आणि लीलावती अशा 2 पत्नी होत्या. मनोरमा सुंदर होती, विदुषी होती,
तर तिला सुदर्शन नावाचा मुलगा होता आणि अर्थातच तिने मुलाला खूप चांगले संस्कार दिल्यामुळे तो जास्त योग्यतेचा झालेला होता. आणि शत्रुजित नावाचा मुलगा त्या लीलावतीला होता. पण सुदर्शन हा ज्येष्ठ पुत्र होता, त्यामुळे राज्य त्याला मिळणं हे ओघाने आलं. पण बरोबर. नेहमीप्रमाणे असूया त्या ठिकाणी मध्ये आली आणि मग काय झालं, एकदा ध्रुवसंधी जंगलामध्ये शिकारीला गेला असताना सिंहाकडून तो मारला गेला. मग गुरु वसिष्ठ आणि मंत्री यांनी सुदर्शनला गादीवर बसवलं, पण तो लहान होता वयाने. त्यावेळेला त्या शत्रुजिताचे आजोबा आले आणि मग लेकीने हट्ट केला बरोबर नेहमीप्रमाणे, आणि त्यांनी शत्रुजिताला राजा बनवायला सांगितलं. तेव्हा सुदर्शनचेही आजोबा आले. मग त्यांच्यामध्ये युद्ध झालं मोठं, कारण ते म्हणाले नाही हा मोठा आहे, याला राज्य द्यायचं. आणि वीरसेन त्याच्यामध्ये मारले गेले त्याचे आजोबा. त्यामुळे मनोरमा आणि सुदर्शन त्यांना हाकलून दिलं गेलं साहजिकच. मग त्यांचा एक मंत्री होता विदल्ल नावाचा, त्याला घेऊन ते जंगलामध्ये गेले. आणि कुठे गेले तर भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये त्यांनी आश्रय घेतला. एकदा सुदर्शन ऋषिकुमारांच्या बरोबर खेळत होता. त्यावेळेला विदल्लला एक कुमार म्हणाला की तुम्ही क्लिब आहात, कारण तुम्ही राज्य सोडून पळून आलाय. क्लिब क्लिब म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, नपुंसक. तशा तुमच्याजवळ वीर्य नाही, पराक्रम नाही, असं त्याला चिडवलं. म्हणून त्याला लक्षात राहिलं ते. पण त्यांनी काय केलं की त्यातला क्ली हा शब्द उचलला आणि क्लीम क्लीम असं तो जप करायला लागला. आता क्लीम हा त्यांनी तो गमतीने म्हणत होता, पण हा कामराज मंत्र आहे. त्यामुळे सुदर्शनला त्याची ध्यान आणि प्रक्रिया आपोआपच समजली. कसं आहे माहितीये का, हे सांगायचं तुम्हाला महत्वाचं म्हणजे ह्या मंत्रांचं की नाही अनुष्ठान असतं. म्हणजे जसं तुम्हाला ऐम सांगितलं किंवा क्लीम सांगितलं, हे स्वतंत्र उपासना आहे त्यांच्या सिद्ध करण्यासाठी. ध्यान आहे, उपासना आहे. आता ओंकाराच्या बाबतीत मी सांगेन तुम्हाला की त्याची काय उपासना करायची. जसं आपण म्हणतो की रामरक्षा सिद्ध करणे, तसं हे मंत्र सुद्धा सिद्ध व्हावे लागतात. तसा हा मंत्र त्याने ध्यान आणि न्यास प्रक्रिया त्याला त्या ऋषी आश्रमात राहून ती त्याला कळाली. आणि मग त्यांनी त्याचा सुरू केलं ध्यान प्रक्रिया वगैरे. तो एक मुळातच संस्कारी होता, सुशील होता, त्यामुळे त्याला ती पटकन समजली. मग 11व्या वर्षी क्षत्रियाचं उपनयन 11व्या वर्षी करतात, तसं त्याचं उपनयन झालं. त्याला वेद, धनुर्वेद, नीतिशास्त्र सगळं शिकवलं गेलं. आणि मग त्यांनी हा क्लीमचा जप सुरू ठेवला, ध्यान सुरू ठेवलं, जप सुरू ठेवला. आणि मग त्याला देवीचं दर्शन झालं, ते वैष्णवी देवीचं झालं. अरे वा. आणि मग त्या जगदंबेने त्याला धनुष्य, तीक्ष्ण बाण, भाता, कवच असं दिलं. त्यावेळेला काशीराजाची कन्या होती शशिकला. तर तिला देवीने स्वप्नामध्ये सांगितलं की तू सुदर्शन बरोबर लग्न कर. आता त्याला तर राज्य नव्हतं, काय नव्हतं ना, आश्रमात होता तो. मग तिने सुदर्शन कोण आहे म्हणून ते असं देशाटन करणारे लोक येतात ना, त्यांच्याकडून तिने माहिती घेतली. आणि मग तिने राजाला सांगितलं की मला असं स्वप्न पडलंय आणि मला देवीने सुदर्शनशी लग्न करायला सांगितलं. मग त्यांनी चौकशी केली तर ते त्याला कळालं की ह्याला राज्य नाही, काय नाही, हाकलून दिलेलं आहे, त्याच्याजवळ ना ऐश्वर्य आहे ना काय आहे, आपली मुलगी आश्रमात कशी राहणार. तो नाही म्हणत होता. पण त्याच्या मातेला पण ते तिने सांगितलं. आणि मग तिने सांगितलं की त्यांनी जो देवीच्या नावाचा जप केलाय मंत्राचा, त्याच्यामुळे त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त केल्यात, त्याला मिळालेल्या आहे. मग शृंगवेरपूरचा जो त्याचा निषाद राजा असतो, त्यांनी त्याला रथ वगैरे सगळं दिलं. मग इकडं तिच्या वडिलांनी स्वयंवर रचलं. मग त्या स्वयंवराला तो गेला आणि मग त्यांनी ते स्वयंवराचा सगळे नियम जे काय होते ते सगळे त्यांनी जिंकले आणि त्यांनी त्याला सगळं दिलं. आणि मग आपल्या जावयाला राजाने पण सगळं निम्म राज्य म्हणा किंवा किंवा त्यांनी त्याच्याशी सैन्य वगैरे देऊन त्याचं राज्य त्याला परत मिळवून दिलं. म्हणून त्या ठिकाणी व्यासमहर्षी जन्मेजयाला सांगतात की जो मनुष्य सद्गुरूंकडून कामराज नावाचा क्लीम हा अद्भुत मंत्र ग्रहण करून शांत चित्ताने
पवित्रतापूर्वक त्याचा जप करतो तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे हा इतका पॉवरफुल असा मंत्र आहे. म्हणजे भूतलावर किंवा स्वर्गामध्ये सुद्धा दुर्लभ असा पदार्थ नाही की जो तुम्हाला मिळणार नाही असं त्याचं. आणि याच्यामध्ये जी देवता आहे भगवती ती बुद्धी, कीर्ती, धृती, लक्ष्मी, स्मृती, श्रद्धा, मती हे आहेच आहे ना सप्तशतीमध्ये. बरोबर. ती प्राणीमात्रामध्ये दिसते. आपल्यामध्ये ती भगवती आहे. ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, वरुण, यम, वायू, अग्नी, कुबेर, अश्विनी कुमार, भग, आदित्य, वसु, विश्वदेव हे सगळे या देवीचा या नावाने जप करतात. त्यांनी या म्हणतात. आणि मग त्यांनी शशिकलाचं त्याचं सगळं व्यवस्थित लग्न झालं, त्याला राज्य मिळालं आणि मग देवीची स्तुती केली. आणि त्या ठिकाणी तिने पहिल्यांदा देवीचं मंदिर बांधलं गेलं अशी ती कथा आहे. काशी नगरीमध्ये दुर्गा देवी म्हणून देवीचं मंदिर बांधलं आणि अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला विधीपूर्वक माझी पूजा कर असं देवीने त्यांना सांगितलं. आणि मग हे जे नवरात्र आहेत आपण बघतो, चैत्र, अश्विन, आषाढ, माघ, मी म्हटलं नाही शाकंभरचं तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यांनी अयोध्येमध्ये सुद्धा देवीचं मंदिर बांधलं. म्हणजे पहिल्यांदा देवीचं मंदिर कधी बांधलं गेलं तर ते सुदर्शननी आणि काशीराजांनी काशी नगरीमध्ये आणि अयोध्येमध्ये पहिल्यांदा देवीचं मंदिर झालं. पण त्या ठिकाणी क्लीम मंत्राचं महत्व आहे. तेव्हा ज्या कोणाला आपलं गतवैभव मिळवायचं असेल किंवा ज्या कोणाला अशी निर्मिती प्रक्रियेची जर त्याच्यामध्ये जायचं असेल, ते शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर हा मंत्र म्हणायचा. म्हणजे याच्यामध्ये निर्मिती प्रक्रिया आहे पण नियमानुसार हे लक्षात ठेवायचं. जे मला पाहिजे तसं व्हावं असं नाहीये, ते नियमात असेल तर तुम्हाला होऊन जाईल. आणि पुरुष प्रकृती संयम. आणि हा क्रियाशक्तीचा म्हणजे जर आपल्या अंगात ताकद कमी असेल तर टॉनिक जसं घेतो आपण तसा हा मंत्र पण जप करायचा, म्हणजे गेलेली ताकद आपल्याला परत मिळते. असा हा क्लीम. किती वैशिष्ट्य आहे बघा. खरंच खूप. त्या मंत्राचं वैशिष्ट्य वेगळं, या मंत्राचं वैशिष्ट्य वेगळं. पण ही क्रियाशक्ती आहे हे लक्षात ठेवायचं. पण क्रियाशक्तीचा विनियोग जो आहे तो वाईट यांनी करायचा नाही, नाहीतर ती उलटणार. बरोबर. आपल्याकडेच येईल. त्यामुळे कुठल्याही बीजाक्षराचा विनियोग करताना फक्त त्याचा उपयोग सगळ्यांना होईल किंवा आपल्याला होईल आणि इतरांना पण होईल अशासाठीच करायचा. एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून हे सगळ्यांना सांगत नाहीत, कारण हा मंत्र म्हणला की ताकद येणार. तर रावण वगैरे राक्षस होते, त्यांनी पण मंत्र म्हटलेच ना, पण त्यांनी त्याचा उपयोग कसा केला? असं एक म्हणतात की अशा मंत्रांचं तुम्ही अनुष्ठान केलं की शाक्त ह्याच्यामध्ये देवीचं इतकं शक्ती आहे की कुठेतरी तुमचा अहंकार जास्त जागृत होतो, तर तिथे तुम्हाला थोडं सांभाळायला, ते थोडं यम नियम पाळायला पाहिजेत. हा, म्हणजे हे जे म्हटलं ना मी की तुम्हाला जो अहंकार होतो तो नाही होता, ते तमोगुणात जाता कामा नये. रजोगुण ठीक आहे, रजोगुण लागतोच, कारण तुम्हाला दिवसभर काम करायचं असतं. तुम्हाला पूर्ण सत्वगुणी सारखं ध्यानामध्ये बसता येत नाही, मग त्या ठिकाणी रजोगुण पाहिजे, क्लीम हा पाहिजेच आहे आपल्याला. पण तो तमोगुणामध्ये जाता कामा नये. म्हणून हा कर्मयोग जो कृष्णाने सांगितलेला आहे तो निष्काम करा म्हणून सांगितलंय. हे सगळ्यांना एकमेकांशी खूप तत्वज्ञान जोडलेलं आहे. बरोबर आहे, खरं. आपल्याला ते नीट माहिती नसतं, म्हणून खूप अभ्यास करावा लागतो एका ग्रंथाचा, तेव्हा हे सगळे बारकावे आपल्याला कळत जातात. तर त्या दृष्टीने हा क्लीम महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती तुम्ही म्हणतात, महाकालीसाठी उपयोगाचा आहे. आणि बीजमंत्राचं आता तुमच्या बोलण्यात त्याला अनुष्ठान करून तो जागृत करायला लागतो. मग इथे एक एक बीजमंत्राचं अनुष्ठान केलेलं योग्य का एकदम पूर्ण नवार्ण मंत्राचं? नाही, नवार्ण मंत्राचं अनुष्ठान वेगळं, कारण तो एकत्र मंत्र आहे. त्याचा अनुष्ठान पद्धती, त्याचे आपण त्याला काय म्हणतो की उपासना जी आहे त्या मंत्राची ती वेगळी आहे. मग ते किती वेळा म्हणायचा, किती दिवसामध्ये म्हणायचा, कधी सुरुवात करायची, हे सगळं वेगळं आहे. त्याचं अनुष्ठान पद्धतीच वेगळी आहे. अच्छा. पण एक एक बीजाक्षर आहेत, त्याचं स्वतःचं, त्या प्रत्येक बीजाक्षराचं सुद्धा अनुष्ठान आहे. अच्छा. मग इथे जसं सांगितलं ध्यान आणि न्यास प्रक्रिया,
तर ते गुरूंच्याकडून समजून घ्यावं लागतं. म्हणजे तुम्हाला क्लीमचं ध्यान करायचंय, न्यास घ्यायचा आहे, अनुष्ठान करायचंय. क्लीम 1,00,000 वेळा मला क्लीम हा मंत्र म्हणायचा आहे. तर त्याची अनुष्ठान पद्धती गुरूंच्याकडून समजून घ्यावी लागते. पण त्याच्यामध्ये सगळे अंगन्यास असतो, ध्यान प्रक्रिया असते, नंतर पूजा, यज्ञ, हवन इथपर्यंत सगळं असतं. आजकालचा हा याच्यातूनच दुसरा प्रश्न की असे सांगणारे योग्य गुरु कुठे आहेत? हा, ते ग्रंथ हेच गुरु आहेत. सगळी अनुष्ठानं महिलांना जमतील असं नाहीये. कारण काही काही जंगलामध्ये वगैरे जी करायची असतात ती विशेषतः ओंकाराचं जे आहे ते मुलींना जमण्यासारखं नाहीये. उष्णता खूप वाढते ना. उष्णतेपेक्षा त्याचे नियम अवघड आहेत. एकटीला ते होणार नाही. पुरुष राहू शकतो अशा पद्धतीने ते दिलेलं आहे कशी करायची. ग्रंथामध्ये सगळ्या उपासना दिलेल्या आहेत. पण ते करणाऱ्याला तेवढं तसं करता आलं पाहिजे. अहो साधं 108 वेळा जप करा म्हणलं तरी म्हणतात की कधी करायचा, केव्हा करायचा, मग एका जागी बसूनच करायचा काम, म्हणजे इतके त्याच्यामध्ये झोपून करायचा का स्वयंपाक किंवा मोबाईलवर लावून ठेवला तर नाही का चालणार. असं कसं जमेल ना. तुम्हाला त्या पद्धतीनेच करावं लागतं. हे कसं आहे, तुमचं शास्त्र आहे म्हणल्यावर शास्त्राप्रमाणे वागायला पाहिजे. पण मग आजकाल तर जंगलात जाऊन वगैरे हे नाही ना शक्य. नाही ना. किंवा तुम्हाला आता नद्या सुद्धा शुद्ध नाहीयेत ना. आंघोळ करून नदीकाठी किंवा असं इतकं करायचं तर होऊ शकतं. पण मंदिरात करू शकतो. म्हणजे त्याला काही सबस्टिट्यूट आहेत. हा, देवापाशी बसून करू शकतो, बेलाच्या झाडाखाली करू शकतो, औदुंबराच्या झाडाखाली करू शकतो. असं आहेत ना त्याला सुद्धा. धान्याचं ढीग असेल म्हणजे धान्य जिथे असेल तिथे आपण करू शकतो. असे आहेत त्याला पुष्कळ. म्हणजे तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल तेव्हा हे सगळं समजेल की कुठे बसून करायचं, काय करायचं ते सगळं. तसा हा क्लीमचा हे वैशिष्ट्य आहे. आईमचं जसं सांगितलं तसं क्लीमचं हे वैशिष्ट्य आहे. आज आपण या एपिसोडमध्ये ऐम, रीम आणि क्लीम या 3 बीजमंत्रांबद्दल माहिती घेतली. मला वाटतं पुढचा ओम येणार आहे ना. ओम आहे सारस्वत बीज आहे. औहू, क्ष्म्रीम आहे महालक्ष्मीचं बीज आहे.